रिअल मॅड्रिड आणि मँचेस्टर सिटी या दोघांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासात एकूण 15 मॅचेस झाल्या, ज्यात 5 मॅड्रिडनं जिंकल्यात, 5 सिटीनं जिंकल्यात आणि 5 ड्रॉ झाल्यात आणि दोघांनीही एकमेकावर एक्झॅक्ट 29 गोल मारलेत. असा वाघ विरुद्ध सिंह सामना कट टू कट विषय आज रात्री आहे. पण नॉकआउट मॅचेस मध्ये रिअल मॅड्रिडनं 6 पैकी 4 मॅच जिंकल्यात, ज्यात 2 वेळा त्यांनी सिटीला हरवून डायरेक्ट UCL घेतले. या वर्षीची पहिली ग्रुप स्टेज मॅच याच सॅन्टियागो बर्नाबाऊ मैदानात सिटीनं 1-2 अशी जिंकलेली होती. मॅड्रिडचा फॉर्म संमिश्र चालू आहे. बेन्फिकाच्या लॉस नंतर सलग 4 विजय, मग एक हारली, एक बेन्फिका समोर होम मॅच चॅम्पियन्स लीग जिंकली, परत लीग मध्ये एक हार एक जीत. मँचेस्टर सिटी मात्र 20 जानेवारीच्या बोर्डो क्लिमच्या पराभवानंतर 11 मॅचेस अजिंक्य आहेत. इंजुरीज सांगतो, रिअल मॅड्रिडचे पुढचे खेळाडू कन्फर्म खेळणार नाही जे सांगतोय ते. किलियन एम्बाप्पे, जूड बेलिंगम, रॉड्रिगो, मिलिटाओ, आलाबा, कॅरेरास आणि डॅनी सेबायोस, त्यासोबत कामाविंगा, हॉयसन आणि राहुल असेन्सिओ यांची कंडिशन नाजूक आहे, त्यांना इंजुरी व्हायची शक्यता आहे असं म्हणलं जातंय. सिटीसाठी मात्र फक्त ग्वार्डिओल आणि कोवाचिच हे दोघं जण नाहीत. ग्वार्डिओला गुरुजींवर 2 मॅचचा बॅन आहे, पण तो चॅम्पियन्स लीग मध्ये नाही आहे. आज टचलाईनवर आपण पेप गार्डिओला यांना बघू शकतो. सगळं जग म्हणतंय की मँचेस्टर सिटी ही मॅच फाडून खाणार, पण मी म्हणतोय की हे एवढं सोपं नाही. कारण जेव्हा लोकांना वाटतं रिअल मॅड्रिड जिंकूच शकत नाही, तेव्हाच रिअल मॅड्रिड जिंकून दाखवती, हा इतिहास आहे. आणि गार्डिओला गुरुजी महत्वाच्या मॅचेसचा अतिविचार करतात, ओव्हरथिंक करतात आणि घोळ घालतात, हा सुद्धा इतिहास सांगतो. त्यामुळं आजची मॅच माझ्यासोबत लाईव्ह बघायला विसरू नका. मी या मॅचचा सुद्धा वॉच अलॉंग करणार आहे. काल सांगितल्यानुसार मी प्रेडिक्ट करतोय रिअल मॅड्रिड 2-1 मँचेस्टर सिटी. तुमचे प्रेडिक्शन कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि अशा प्रिव्ह्यू व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.